नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट असं सुक्या बोंबलाचं सुक्कं बनवणार आहोत. हे सुक्कं तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे सुक्या बोंबलाचं सुक्कं तयार होतं. नक्कीच 2 चपात्या किंवा 2 घास जास्त जेवाल असं हे सुक्या बोंबलाचं सुक्कं तयार होतं. तर सुक्या बोंबलाचं सुक्कं कसं बनवायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत. सुके बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे-मोठे असे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बोंबील. बोंबील स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून झाल्यानंतर हे बोंबील आपण चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बोंबील आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता बोंबील धुवून झालेले आहेत आणि आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. खलबत्त्यामध्ये आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या, इथे मी मोठ्या लसूण पाकळ्या आहेत 3-4 वापरलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. तर इथे आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा तयार करून घेणार आहोत. तर इथे आता मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून झालेला आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून असा ठेचा तयार करून घेऊ शकता. पाण्याचा वापर न करता हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. इथे आता बोंबील आपण धुवून झाल्यानंतर पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. तर आता बोंबील आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर इथे आपण खलबत्त्यामध्ये जो कुटून घेतलेला हिरवा ठेचा आहे तो आपण इथे 1 चमचा वापरलेला आहे. अर्धा आपण ठेचा फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा घरगुती लाल तिखट, कोथिंबीर, मिरची आणि लसणाचा ठेचा आहे तो 1 चमचा वापरलेला आहे. तर इथे आता बोंबील आपण व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे घरगुती लाल तिखट आणि हिरवा मसाला आपण व्यवस्थित लावून असं झालेला आहे. तर आता 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे बोंबील मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर इथे आपण बटाट्याचे अशा पद्धतीने छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे बटाटे आपण थोडेसे परतवून घेणार आहोत. छान चव येते अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. तर इथे आता 2 ते 3 मिनिटभर आपण हे बटाटे परतवून घेणार आहोत. बटाट्याचे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. जास्त मोठे न करता छोटे तुकडे करून घेतले म्हणजे पटकन शिजले जातात. तर इथे 2 ते 3 मिनिटभर आपण बटाटे परतवून झालेले. त्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेले बोंबील आहेत ते आपण आता बटाटे आणि बोंबील आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 1 ते 2 मिनिटभर आपण हे बोंबील आणि बटाटे छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता 2 मिनिट झालेले आहेत. बोंबील आणि बटाटे छान परतवून झालेले आहेत. ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. बोंबील आणि बटाटे सतत परतवत राहायचं आहे. तर इथे आता बोंबील आणि बटाटे परतवून झालेले आहेत आणि आता आपण ते ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण आता फोडणी करून घेणार आहोत. फोडणीमध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे जो आपण बोंबलाचं सुक्कं बनवणार आहोत त्याचा मसाला छान तयार होतो. तर इथे आता कांदा आपण सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे. परतवून झाल्यानंतर आपण जो हिरवा ठेचा तयार करून घेतलेला आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर तो आपण इथे 1.5 चमचा वापरणार आहोत. कांदा आणि हिरवा ठेचा आपण आता परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हिरवा मसाला आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता हिरवा मसाला परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण बारीक असं चिरून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे मसाला छान तयार होतो. तर इथे कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजला जातो. तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण 1.5 चमचा वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आता मसाले आपण व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत. तर हा बोंबलाचा मसाला छान चटपटीत होण्यासाठी आपण 2 ते 3 आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत. तुम्हाला कोकम आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता. तर इथे आपण 2 ते 3 आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर केलेला आहे आणि थोडंसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. तर ज्या भांड्यामध्ये आपण बोंबील मॅरिनेट करून ठेवलेलं आहे
त्या मसाल्याचा डबा आपण व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे. तर इथे आता मसाला आपण व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत. मसाला ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत. म्हणजे मसाला छान शिजला जाईल. म्हणजे कांदा आणि टोमॅटो आहे तो छान मऊसर असा शिजला जाईल. तर इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि छान असा मसाला तयार झालेला आहे. मसाला एकदा ढवळून घ्यायचा. तर इथे पाहू शकता टोमॅटो आणि कांदा छान मऊसर असा शिजलेला आहे. तर इथे छान असा मसाला तयार झालेला आहे आणि आपण जे बटाटा आणि आपण जे बोंबील थोड्याशा तेलावर परतवून घेतलेले आहेत ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर मसाल्यामध्ये आता बोंबील आणि बटाटे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. बोंबील आणि बटाटे आपण व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत. आता इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण हे बोंबील सुके बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करणार आहोत. बटाटे हे छोटे कापून घेतल्यामुळे पटकन असे वाफेवर शिजले जातात. इथे तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. बोंबील आणि बटाटे आपण व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. वाफेवर बटाटे आणि बोंबील छान शिजले जातात. तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. 5 मिनिटासाठी आपण इथे आता झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटामध्ये मी एक वेळा झाकण काढून बोंबील व्यवस्थित असे ढवळून घेतलेले, कारण इथे आपण पाण्याचा कमी वापर केलेला आहे. त्याच्यामुळे 1-2 वेळा झाकण काढून बोंबील व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे. बोंबील आणि बटाटे छान आपण व्यवस्थित असे ढवळून झालेले आहेत आणि इथे पाहू शकता बटाटा छान मऊ असं शिजलेला आहे. बटाटे बारीक चिरून घ्यायचे म्हणजे अगदी वाफेवर पटकन असे शिजले जातात. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर एकदा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे मस्त झणझणीत चमचमीत असे बोंबलाचं सुकं तयार करून झालेलं आहे. नक्की रेसिपी एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे सुक्या बोंबलाचं सुकं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.